बिदाल गावच्या हद्दीत असलेल्या फुले नगर या नगरमध्ये श्री संत सावतामाळी मंडळ फुले नगर यांच्या वतीनं अखंड हरिनाम सप्ताहाचं नियोजन करण्यात आलेलं आहे. खरं तर हा 3 दिवसाचा सप्ताह आहे, पण मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत गेलेला आहे. खरं तर या फुले नगर मध्ये छोट्याशा वस्तीमध्ये कसा प्रतिसाद मिळत गेला, कसं या सप्ताहाचं नियोजन असतं आणि कशा प्रकारे त्यांना वाढता प्रतिसाद मिळालेला आहे, अशी विविध माहिती आज आपण फुले नगर मंडळातून घेणार आहोत. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. माऊली, पहिल्यांदा तुमचं नाव सांगा. मी सुकुमार बोराटे. बर. नोकरी काय, व्यवसाय, नोकरी काय? मी बस कंडक्टर आहे, वाहक आहे. बर. माऊली, आता काय सांगताल, हा सप्ताह आपल्या इतक्या वर्ष आहे फुले हे नगरमध्ये? खरं तर आमची फुले नगर ही आमची जन्मभूमी आहे आणि ते सर्वजण एकत्र येऊन एकोपाने हा कार्यक्रम साजरा करतात. खऱ्या अर्थानं या निमित्ताने ही लोक एकत्र येतात, एकसंघ राहतात आणि गावचा विकास होण्याला मदत होते. या अनुषंगाने मी असं म्हणतो की आज जरी 21व्या शतकाकडे लोक गेली, विज्ञान सुधारलं, प्रगती झाली समाजाची, देशाची, तरी सुद्धा आजच्या काळात अध्यात्माची गरज आहे. कारण अध्यात्म असेल तर ह्या विज्ञानाला जोड मिळेल आणि नीतिमत्ता अबाधित राहील. काही नाही झालं तर अध्यात्मामुळे कमीत कमी लोकांच्या मनात वाईट विचार न येता गुन्हेगारीला आळा बसून सर्व लोक एकत्र गुन्ह्या गोविंदाने नांदतील असं मला वाटतं. धन्यवाद माऊली. माऊली, तुमचं नाव सांगा. माझं नाव संतोष बोराटे. संतोषराव, खरा प्रश्न म्हणजे तुम्ही आता नोकरी करता, व्यवसाय काय करता, काय करता? मी पुण्यामध्ये इंजिनियर आहे. बरं. माऊली, तुम्ही इंजिनियर आहात आणि आज सहभागी झालेला आहात आपल्या गावच्या सप्त्यामध्ये. काय मनात भावना आली पुण्यावरून निघताना? खरं तर आज या फुले नगर वस्तीमध्ये हा जो अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे ना, तो गेली 4 वर्ष आमचे सर्वांचे गुरुवर्य सागर महाराज बोराटे यांच्या अध्यक्षतेखाली हा 4 वर्षापूर्वी हा सोहळा सुरू झाला आणि त्याला एवढा अतिशय चांगला प्रतिसाद मिळत गेला. त्याच्यामध्ये आमच्या बाजूच्या या 4-5 वाड्या वस्तीवरची लोक असतील, बिदाल मधले असतील, सगळी लहानथोर मंडळी, लहान मुलं असू द्या, महिला मंडळांचा विशेषतः भरपूर प्रतिसाद असतो. त्याचबरोबर आमचे हे जे पुणे मुंबई म्हणजे ज्या नोकरी निमित्त असतील, व्यवसायानिमित्त जे आमचे या परिसरातील लोक जेवढे पण बाहेर गेले आहेत, आवर्जून या कार्यक्रमासाठी 3 दिवस आवर्जून या कार्यक्रमासाठी हजर राहतात. अतिशय आनंद वाटतो हे सगळं सांगताना की हा कार्यक्रमाच्या निमित्तानं सगळे लोक आम्ही एकत्र येतो आणि ह्या एकत्रामध्ये सगळ्या वस्तीवरची जे दुसरे काही प्रश्न असतील या प्रश्नावरतीही चर्चा होते आणि व्यवस्थित मार्ग हे सगळे प्रश्न लागतात. आणि गेली 4 वर्ष बघतात जसं हे मंदिर झालं आणि आमचा हा कार्यक्रम चालू झाला, त्याच वेगानं एवढी आमच्या वस्तीची प्रगती झाली, आमच्या एवढ्या गावाची प्रगती झाली. आज सगळे लोक बघताल ना एवढे आनंदित आणि खुश आहेत ना की हे सगळं सावतामाळी महाराजांची कृपा म्हणायला लागेल आणि त्या पंढरपुराच्या पांडुरंगाची कृपा म्हणून हे सगळं शक्य झालं. धन्यवाद माऊली. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. माऊली, नाव सांगा पहिल्यांदा. काय करता म्हणजे? मी आता सध्या रिटायर आहे. मध्ये वाहतूक निरीक्षक होतो. बर. मी रिटायर झालोय. रिटायर झालेला आहे. काय सांगताल, आज एवढा मोठा पारायण सोहळा सुरू झाला, मोठा प्रतिसाद मिळतोय. गेली 4 वर्षापासून जो आपला सोहळा चाललेला आहे त्याच्यामध्ये आमच्यामध्ये असा माळकरी असा कुठला हा नव्हता. बर. आणि म्हणजे आम्हाला जे पंढरपूरला म्हणजे आमच्यातला कोण माणूस जात होता असं वस्तीमधला ठराविक एका दुसऱ्या ते बसने गेले तर परंतु हे मंदिर गेली 4 वर्षापासून आमचे लोक जवळजवळ टेम्पोने 10 ते 15 लोक चालत जातात. याच्या माध्यमातून मला एवढंच सांगायचं की ही जे जातात त्याच्यामुळं जेवढं आता जो हा समाज वाढलेला आहे त्याची माळकरी असतील किंवा हा आध्यात्मिकामध्ये वळलेला आहे. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण. माऊली, तुमचं नाव सांगा. माझं नाव आदिनाथ गोरे. बर. साहेब, एक सांगा, तुम्ही नोकरी व्यवसाय कसं आहे? नोकरी. बर. आता कुठे करता म्हणजे तुम्ही नोकरी? मुंबई महानगरपालिका बेस्ट सर्व्हिस मध्ये पब्लिक सेवा. बर. आता मुंबईवरून निघताना आपल्या गावाकडे अखंड हरिनाम सप्ताह आहे, आपण गेलंच पाहिजे असं कसं मनात आलं आणि काय भावना होते त्यावेळेला? कसं मनात आलं सांगायचं जर झालं
तर जशी तारीख 1 महिना त्याच्या अगोदर फिक्स झाली तेव्हापासून असं मन उचलापट करीत होतं की कधी एकदा सप्त्याची तारीख येते आणि मी गावात फुलेनगर मध्ये जाऊन पोचतोय आणि त्या भजनामध्ये त्या कीर्तनामध्ये सामील होऊन मी त्याचा आनंद घेतोय असं म्हणा. बरं, आता जर परत तुम्ही मुंबईला गेला आणि लोकांनी विचारलं की तुम्ही आता गेल्या 2-3 दिवस वाया घालवल्या, काय त्याच्यातनं मिळालं, तर त्यांना काय तुमचं उत्तर असेल? आमचं उत्तर एकच असेल की ह्या जे कीर्तन पांडुरंगाचा कीर्तन सोहळा असतो त्याच्यामध्ये जे आपली शारीरिक एनर्जी किंवा संपलेली ताकद ही कशा प्रकारे तयार होते की ह्या सत्यात येऊन त्याचा आनंद घेतल्याशिवाय ती माहीत पडत नाही. आणि ते आम्ही घेऊन गेल्यानंतर त्या पद्धतीने तिथं नवीन एनर्जी मध्ये काम नवीन करायचं. एनर्जी मिळते आम्हाला. मग पुढच्या वर्षाच्या सप्त्याला सुद्धा हीच भावना मनात येते हो, येण्यासाठी आणि हेच विचारणार आणि हे उत्तर असेल. तेच उत्तर असेल. अजून काय मनात? अजून म्हणत असं आहे की ह्या फुलेनगर विधान पंचकृषीमध्ये जेवढे लोक समागमाने एकत्र होतात, इतर माळी समाज भरपूर आहे, परंतु इतरही जाती जमातीचे समाज इथे येऊन एकत्र होतात आणि सढळ हाताने मदत करून इथं आपापले जसं होईल तसं अन्नदान कोण करतंय, पाणीदान कोण करतंय, कोण स्पीकर मंडप सेवा देतंय, कोणी आता अश्वसेवा आम्ही दिली होती यावर्षी ते बघून आता एक जणांना असं मनानं उचल खाल्ली की नाही मी पुढच्या वर्षी देतो. अशी बरीच लोक मोठ्या मनाची आहेत या पंचकृषीमध्ये आणि ते लोक मिळून एकत्र होऊन असा जो कीर्तन सोहळा होतो हे मला ह्या पंचकृषीमध्ये कुठं बघायला न भेटलेला सोहळा आहे. छोट्याशा वस्तीतून छोट्याशा वस्तीतून. म्हणजे निमित्त आहे की छोट्याशा वस्तीतून एवढं मोठं घडत आहे आणि असा वेगळा सोहळा कुठे हो, हे असं पंक्तीत बसणं जेवणं आम्ही हॉटेलमध्ये तर रोज खातोय, उभ्यानं तर रोज खातोय, पण हे भारतीय बैठक म्हणून जी जेवण असते भारतातल्या जेवणाची पद्धत ती हिथं अवलंबली जाते. इथं टेबल नाही, खुर्ची नाही, काही नाही, मांडी घालायचं आणि मांडी घालून जेवण. अखंड हरिनाम सप्ताह निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. अखंड हरिनाम सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी अर्थात कालीच्या कीर्तनाच्या दिवशी ग्रामप्रदक्षिणा काढली जाते. पालखी सोहळा हा यावेळेला असतो. खरं तर या पालखी सोहळ्यामध्ये सर्व ग्रामस्थ वारकरी सहभागी होत असतात. असं चित्र आपल्याला दिसत आहे ते बिदालनगरीतील पुशेगाव फुलेनगर येथील आहे. काल्याच्या कीर्तनाच्या अगोदर या फुलेनगरमधील भाविकांनी ग्रामप्रदक्षिणा काढलेली आहे आणि या ग्रामप्रदक्षिणामध्ये सर्व फुलेनगर भाविक ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत. अश्वमेघ धावणे अर्थात रिंगण सोहळा आहे. त्याचबरोबर पती पत्नींची धावण्याची एक प्रकार आहे वारकरी संप्रदाय खेळण्याचा आणि त्याचबरोबर आपण बघतोय ते वारकरी धावत आहेत. एक वेगळाच वारकरी संप्रदायातील कार्यक्रम आहे. आजोबा सुद्धा यामध्ये सहभागी झालेले आहेत. खरं तर त्यांचं सर्वजण कौतुक करत आहेत. ते माळकरी असून सुद्धा धावण्यामध्ये सहभागी झालेले आहेत. त्यांना सर्वजण टाळ्या वाजवून दाद देत आहेत. बाबांचं सर्वत्र कौतुक होत आहे. खरं तर यावेळेला गुडगुड असं दोघांनी एकत्र लोळण हा एक प्रकार आहे तोही यावेळेला बघायला मिळाला आहे. पती पत्नींनी अशा खो खो पद्धतीने खेळण्याचा एक प्रकार आपल्याला पाहायला मिळत आहे. तर नाव घेण्याची एक पद्धत असते तेही पद्धत आपण ऐकतोय. एक नवविवाहित नाव घेत आहे. खरं तर हा वारकरी संप्रदायातील एक आगळं वेगळं पण कार्यक्रम असतात. साडी नेसते फॅशनची, पदर घेते साधा. नाव घेण्याचा एक प्रकार आपण ऐकतोय. कृष्णा मी त्यांची राधा. खरं तर आळंद पंढरपूरला नाचणी वाजले जात असतात. त्यामध्ये विविध कार्यक्रम असतात आणि ते कार्यक्रम आपल्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये व्हावेत हा एक हेतू असतो आणि तोच हेतू फुलेनगरमध्ये वारकरी मंडळानं राबवलेला आहे. श्री संत सावता मंडळानं हा उपक्रम अतिशय कौतुकास्पद राबवलेला आहे. ते रिंगण सोहळ्यानंतर अशा पती पत्नींची एक पळण्याची स्पर्धा ठेवलेली आहे. कोण जिंकतोय खो खो पद्धतीची एक वेगळी पद्धत आहे. खरं तर ग्रामीण भागातील महिला असतात. त्याचबरोबर पुणे मुंबईला जे लोक आहेत नोकरीनिमित्त किंवा व्यवसायानिमित्त तेही सहभागी होत असतात आणि एक आनंद या कार्यक्रमातील भेटत असतात. या कार्यक्रमामध्ये सहभाग आपला नोंदवत असतात. आपण दृश्य पाहतोय ते खरं तर हे धावण्याची स्पर्धा पती पत्नीमध्ये लावलेली आहे.
संत सावतामाईची ज्यांनी भूमिका केलेली आहे विजयराम थोरात यात आपल्याला दाखवायला दिसत आहे. त्यांची पत्नी सोबत आहे. ते ग्रामपंचायत सदस्य आहेत. दुसरे एक आपल्याला दृश्य यानंतर पाहू. खरं तर या फुलेनगरमधील महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवलेला आहे आणि या कार्यक्रमातून काय मिळतं हेही त्यांनी सांगितलेलं आहे. नोकरदार वर्ग असेल, व्यवसाय करणारी लोक आहेत, इंजिनियर सुद्धा आहेत, डॉक्टर सुद्धा आहेत. सर्वांनी यामध्ये आपल्या गावच्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये सहभाग नोंदवून एक चांगला उपक्रम आपल्या गावात सुरू होईल यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे. आणि हे पारायणाचं 4थं वर्ष आहे. आपल्याला वेगळं पण यामध्ये पाहावयास मिळत आहे. धावण्याच्या स्पर्धा बघतोय. पती पत्नीमधली ही आहे धावण्याची स्पर्धा. हा एक वेगळा प्रकार वारकरी संप्रदायामध्ये आपल्याला पाहावयास मिळतो. असं लोळण हा एक प्रकार आहे. दोघं एकत्र येऊन लोळण हा प्रकार आपल्याला इथं पाहावयास मिळत आहे. खरं तर ही दुर्मिळ असतं आणि खरं तर शरीराला इजा होत असते, पण वारकरी संप्रदायात त्याला इजेला महत्त्व नसते, सहभाग महत्त्वाचा असतो. दोघं एकत्र येऊन अशा पद्धतीनं हा लोळण असा एक वेगळा प्रकार आहे. पण सहभागी होतात. छोटा वारकरी सुद्धा यावेळेला गाण्याची भूमिका पार पाडत आहे. अखंड हरिनाम सप्ताहामध्ये सर्वजण अशा मोठ्या संख्येने सहभागी होऊन वारकरी संप्रदायातील आनंद लुटत असतात आणि यातून काय मिळालेलं आहे तेही मंदिर भूषणशी बोलताना या सर्वांनी सांगितलेलं आहे. आपण दृश्य पाहतोय ते कार्यक्रमाचं. सांगा, खरं तर लोक सौजन्य देत आहेत कीर्तनाला, काय मनात भावना आहे? भावना अशीच आहे की बघा, देणी म्हणी नसताना इथं कार्यक्रम सावतामाईच्या मंदिराच्या ठिकाणी इथं कार्यक्रम व्हायला लागले. असं पूर्वी तर कधी होत नव्हतं. गावगाडा, वस्तीवाडी असं कधी एकत्र आलेलं आम्हाला काय आठवत नाही लहानपणापासून. कधीतरी भजन व्हायचं, 10-5 माणसं असेल. पण आता हे मोठे कार्यक्रम होतात. माणसांच्या घरी ह्याची जरी अडचण असेल तरी पण इथं हजारो माणसं जेवण घालायची ताकद त्यांच्यात निर्माण झालेली आहे. ते कशामुळं? या सप्त्यात येणं, पांडुरंगाचं हरिगजर करणं, त्याच्यामुळं जी शारीरिक ताकद निर्माण झाल्यामुळं काम करायची शक्ती म्हणा, गुरुडोरांचं म्हणा, आध्यात्मिक वारकऱ्याची ताकद घालून हे तुम्हाला ताकद देते आणि ते सौजन्याकडे आपोआप नाव येत आपलं आणि ओळखतं माणूस. माऊली, तुमचं नाव सांगा. मारुती बंधू टेंबरे. बरं, काय नोकरी व्यवसाय काय? नोकरी मी मुंबईला करतो. बीएसटी मध्ये नोकरी ड्रायव्हर चालक. बरं, आता तुम्ही आज आपल्या पारायण सोहळ्याला आलाय, काय आम्ही पारायण सोहळ्याला असं आलो की रजा टाकून आलेलो आहे. रजा पास हो न पास हो ते नंतरचा मुद्दा आहे, पण इथे येऊन सगळ्या माणसात मिक्सअप होणे, या सोहळ्याचा आनंद घेणे, त्यातून आपल्याला म्हणजे कसं आपली मानसिकता जी असते ना ताणतणावामधली ती नाहीशी होऊन तिथे एकदम फ्री वातावरणात आपण एकदम चांगलं बनलं जातो. आणि इथल्या देवाचा आपण किंवा स्वतः महाराजांच्या कार्यक्रमाचा सहभाग घेऊन सगळे लोक एकत्रित येतात आणि सुखदुःखाचा म्हणजे किंवा ते विसरून सगळे एकमेकाच्यात मिक्सअप होऊन एकजुटीने सर्व सावतामाई यांचा कार्यक्रम चांगल्या रीतीने पार पाडतात. कोण देणगी स्वरूपाने देतो, कोण अन्नदान देतो, मदत करते. हा, मदत, पाणी देतात. जसं ज्याला जमल तसं जे देतात जे मदत केली जाते कुणाला. आपण ही एक कसं आता परंपरा चालू झाली आहे ती चांगली जोरात चालत चालली, अजून वाढतच चाललेली आहे आणि याच्यापेक्षा अजून वाढणार सुद्धा हे आम्हाला सगळ्यांना खात्री झालेली आहे. त्याच्यामुळे सहभाग लोकांचं वाढतंय, सगळ्याच गोष्टी चांगल्या घडत आहेत आणि लोकांचा सहभाग पण वाढत आहे. हो, बरोबर. साहेबांनी सांगितलं की सौजन्य सुद्धा आपल्याकडे मिळालं. आणि त्या निमित्तानं आमच्याकडं म्हणजे एकजुटीने केलेली कामं बघा, इथून दिसणारी झाडं, इथून दिसणारी डोंगरापर्यंतची झाडं ही अशी एकजूट झाल्यामुळं आम्ही स्वतः लावलेली सगळ्या म्हणजे मुलांनी मला मोठ्या पारायणात आल्यामुळे एकजूट झाली, एक विचार मनात आले. रस्ते म्हणा किंवा अशा काही सुखसोयी आहेत ना, ऑटोमॅटिक आमच्या वाढत चालले ते. म्हणजे चांगली चर्चा पारायणाच्या निमित्ताने एकत्र आल्यामुळे घडत झाली आणि हा एक आपल्याला ह्याच्यातून मिळालेला अनुभव आहे.